कविता सुरेशी, मी ICUC स्टाफ आहे. आणि हे आपले मामा कमलाकर गायकवाड आणि हे आपले पेशंट यांना आज 5 दिवस झालेत. यांचं नाव निर्मला नीलाबाई वैसाणे आणि यांना आज 5 दिवस झालेले आहेत आणि यांना डायबेटीस विथ अस्थमा असा आजार होता. तर आजींना आज आपण विचारणार आहोत की आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना कसं वाटतं आणि काय काय त्यांना विचारणार आहे. तितकं तुम्ही चांगला सध्या जे असेल ते सांगा खरोखर. तर मी आता तुम्हाला प्रश्न विचारते, खरं ते तुम्हाला चांगलं वाटतं का नाही खरं तितकं सांगून द्या. आरोग्य संस्थेतील प्रवेश प्रक्रिया कशी होती? तुम्ही इथं आले तेव्हा परिस्थिती खराब होती. आल्यानंतर मला 5 दिवसांना मला फारच चांगलं वाटतं. तर मला हा हॉस्पिटल लय चांगला वाटला. आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्याची वागणूक कशी होती? म्हणजे आपल्या इथे नर्स, आपले शिपाईवर यांची वागणूक कशी होती? वागणूक चांगलीच आहे. डॉक्टराची वागणूक चांगली आहे. मॅडमांची वागणूक चांगली आहे. आणि जे त्यांचे कार्यक्रम करणार ते पण चांगले आहेत. जेवण पण आम्हाला चांगलंच भेटत होतं. हां. आणि ICU मध्ये तुम्हाला असं एकांत वगैरे होता ना, म्हणजे झोपायला काही डिस्टर्ब वगैरे असं नाही झालं? नाही, काहीच नाही दिसलं. पाण्याची सोय वगैरे कशी होती? पाण्याची सोय पण चांगली होती. वॉर्ड आपल्याला कसा वाटला? ICU चांगला वाटला आम्हाला. संडास बाथरूम वगैरे ते पण चांगलेच वाटले आम्हाला. जेवण वगैरेचे कसं आहे? सर्व चांगलं आहे. जेवण पण चांगलं आहे. डायबिटीस आहे मग तुम्हाला जेवणाला काय काय देता? आम्हाला जेवणाला ज्वारीची भाकर, दुधीची भाजी, मेथीची भाजी, पालकची भाजी आणि गव्हाच्या शेवगाच्या शेंगा, ज्वारीची भाकर. तुम्हाला काय वाटतं की इथं अजून चांगल्या सोयी सुविधा असायला पाहिजे होत्या? असं सुविधा असं काय पाहिजे? असं अजून बेस्ट काय पाहिजे होतं याच्यापेक्षा? त्याच्यापेक्षा तर आता काही माझी इच्छा नाही आहे. एवढी स्वस्त आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? थँक्यू. तुम्ही आम्हाला एवढा प्रसिद्ध दिला. सगळे काही प्रश्न